नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत एक भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ते ठराविक जागेसाठी आणि ठराविक व्यक्तींसाठी आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, यामध्ये कोण अर्ज दाखल करू शकतो, कोणत्या फॅकल्टीचा या ठिकाणी उमेदवार त्यांना हवाय, त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत. ही जाहिरात जी प्रसिद्ध केली त्यांनी सामान्य प्रशासन विभाग याच्या ह्या अंतर्गत येत असेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण हा काय विषय आहे, कोणतं पद आहे आणि कशा पद्धतीने आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी मार्फत आपल्याला एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती 2025 या नवीन बॅच आहे. कॉमन सिलेबस वरती बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो ही बॅच फक्त 999 रुपयामध्ये दिलेली आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे ॲडव्हान्टेज जे काय फायदे आहेत ते 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे. तुम्ही किती वेळा ते लेक्चर बघू शकता. तुम्हाला पीडीएफ देखील यामध्ये मिळणार आहेत, नोट्स पीडीएफ स्वरूपात, आणि 100+ टेस्ट देखील तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचंय, ही बॅच घेण्यासाठी 8530121002 8530121002 या नंबरवरती संपर्क करून या बॅच बद्दल तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. काय आहे हा जो विषय आहे, जी जाहिरात या ठिकाणी आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली, यामध्ये त्यांनी काय सांगितलंय काय नाही ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. हे बघा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या मध्यस्थीने ही जाहिरात या ठिकाणी येत आहे. मग यामध्ये त्यांना काय सांगायचं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील तांत्रिक सदस्याचे पद भरायचे. कोणाचं? तांत्रिक सदस्याचं. आणि त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. जाहिरात क्रमांक 4/2025 मधली ही 4थी जाहिरात या ठिकाणी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तांत्रिक सदस्याचे वेतन किती असणार आहे ते आपण थोडक्यात बघूया. गडगंज पगार आहे 2,01,300 रुपये इतका दरमहा प्रत्येक महिन्याला वेतन असणार आहे. प्लस भत्ते जे काही देणे त्यांना आवश्यक असणारे भत्ते आहेत ते भत्ते या ठिकाणी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणारा दिनांक 11 सप्टेंबर 2019 चा एक शासन निर्णय होता. त्यामध्ये याचे सर्व डिटेल दिलेले आहेत. शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्वे आणि सदस्य पदासाठी अर्हता पूर्ण करीत असलेल्या अर्ज सादर करायच्या अंतिम दिनांकास वयाची 50 वर्ष पूर्ण करणारा जो काय उमेदवार असेल त्याची वयाची 50 वर्ष त्यांनी पूर्ण केलेली असावीत. असा उमेदवार या ठिकाणी पात्र आहे. आणि तो विशेषतः माहिती तंत्रज्ञान फॅकल्टीचा तज्ज्ञ असलेला इच्छुक उमेदवार असावा. बघा, अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार असावा. आणि इच्छुक उमेदवारांनी 11 सप्टेंबर 2019 शासन निर्णयासोबत जो काय तो नमुना होता, परिपत्रक असेल ते लिहून द्यायचं असेल त्यांना, ते आवश्यक त्या कागदपत्रांच्या, तसेच 10 वर्षाचे गोपनीय अहवाल, म्हणजे त्यांनी 10 वर्ष त्यांनी काम केलेले त्याचे काही गोपनीय अहवाल असतील ते गोपनीय अहवालाच्या छायांकित प्रतीसह आपले अर्ज दिनांक 26 डिसेंबर 2025 पर्यंत कुरिअर करायचे किंवा स्पीड पोस्ट करायचे किंवा प्रत्यक्षात तुम्हाला तिथं ती बाय हँड जरी तुम्ही दिलं तरी चालते. नोंदणीकृत डाकने सुद्धा किंवा सहसचिव कार्यालय सामान्य प्रशासन विभाग 6वा मजला या ठिकाणी तुम्हाला ते पोहोच करायचं आहे. बघा, डेडलाईन किती दिली त्यांनी, 11 सप्टेंबर 2019 आहे, पण 26 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दुसरी गोष्ट, वयाची 50 वर्ष पूर्ण झालेली असावी. तिसरी गोष्ट, तो माहिती तंत्रज्ञान विभागाचा असावा. चौथी गोष्ट, ही जो काय आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये या ठिकाणी त्या सदस्य पदासाठी जी काय अर्हता आहे ती त्यांनी त्यांच्या GR मध्ये दिलेली आहे. ती तुम्ही ज्यांना फॉर्म भरायचं त्यांनी ती पाहून घ्यावी. आणि 5वी गोष्ट, हे ऑनलाईन नाही तर हे बाय हँड किंवा पार्सल किंवा डाकनं तुम्हाला पोस्टाने त्या ठिकाणी पाठवायचे आहे. आणि 6वी गोष्ट, जर मुदतीमध्ये जर आला नाही अर्ज तर त्याचा विचार केला जाणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ह्या 5-6 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. अशा पद्धतीने ही ॲडव्हर्टाईज आहे. ITCL सेक्टर मधली जी काही मुलं आहेत अशांसाठी सुद्धा ही फायदेशीर असू शकते. चांगला पगार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याची सुवर्ण संधी घ्या. आणि आपलं कोणी जर नातेवाईक या ठिकाणी असेल अशा फॅकल्टीमधून तर त्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.